विषय: आळंदी ते पंढरपूर वारी, भक्ती, सेवा आणि व्यवस्थेचा अद्भुत संगम. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात सकारात्मक विचार मंच. आळंदी ते पंढरपूर ही वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा महासागर आहे. दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघतात. अनेक किलोमीटरचा हा प्रवास करताना तरुणच नव्हे तर वयोवृद्धही सहभागी होतात. हा प्रवास सोपा नाही. थकवा, ऊन्ह, पाऊस, शारीरिक त्रास यांचा सामना करत वारकरी पुढे जातात. याच वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली जाते. मुक्कामस्थळी मोठे पेंडॉल उभारले जातात, जेथे वारकऱ्यांना विश्रांती घेता येते. त्यांच्या मनोरंजनासाठी आणि माहिती मिळण्यासाठी टीव्हीची व्यवस्था केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभर चालल्यामुळे पाय दुखतात, म्हणून पाय चेपण्यासाठी मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय अनेक ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखाने उभारले जातात. स्वच्छतेसाठी शौचालयांची व्यवस्था केली जाते. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केली जाते. या सर्व सुविधा वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या प्रवासाला सुलभ करण्यासाठी असतात. परंतु या सर्व व्यवस्थेचा योग्य उपयोग करून घेणे आणि त्यासाठी सहकार्य करणे ही प्रत्येक वारकऱ्याची जबाबदारी आहे. स्वच्छता राखणे, शिस्त पाळणे आणि इतरांना मदत करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही वारी केवळ चालण्यापुरती नाही, ती संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन जीवन जगण्याची शिकवण देते. वारकरी हा संतांच्या मार्गावर चालणारा असतो. भक्ती, प्रेम, समता आणि सदाचार यांचा स्वीकार करणारा असतो. पांडुरंगावर प्रेम वाढवणे, संतांचे विचार आत्मसात करणे आणि जीवनात त्यांची अंमलबजावणी करणे हेच या वारीचे खरे उद्दिष्ट आहे. चला, आपणही या वारीतून प्रेरणा घेऊया. केवळ चालण्यासाठी नाही, तर बदलण्यासाठी. आपल्या जीवनात भक्ती, सेवा आणि सकारात्मकता आणूया. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम.